सकाळी उठल्यापासून तू करतेसच काय? आम्ही तरी जॉबवर जातो. हे वाक्य खूप जणींना ऐकायला मिळतं. पण एक लक्षात ठेवा, आपण आपलं कर्म करत राहायचं. आज पहाटे लवकर जाग आली. म्हटलं चला, कामं पटापट होतील. लवकर उठा किंवा उशिरा, कामं तर आपल्यालाच करायची आहेत नाही का? फ्रेश होऊन स्वतःसाठी गरमागरम कॉफी करून घेतली. कारण हे घेतलं की डोकं पण जागं होतं आणि पुढची कामंही पटापट होतात. आणि हो, कुठे भांडायचं, कुठे रुसायचं, त्यासाठी ताकद लागते बरं का. खरंच घरात स्त्रियांना काम नसतं का? ती हसत असते म्हणजे ती मोकळी असते का? घर तुम्ही बिनधास्त सोडून जाता, ते कोणाच्या भरोशावर जाता? एक वाक्य टाकायचं आणि सरळ सरळ निघून जायचं. घरातली सगळी कामं आवरली आणि या फुलांकडे बघितलं. यांच्याकडून एक शिकायचं, आपलं कार्य करत राहायचं आणि समोरच्याने ठरवायचं देवापाशी ठेवायचं की धुळीत. हो ना? दूधवाले काका आले, छान चहा केला आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढला. इतक्यात नवऱ्याचा फोन आला. तुझ्यासाठी एक सुंदर वस्त्र मागवलंय. चला मग पळत पळत तेही घेतलं. ही बघा लिंबू कलरची साडी. मॅडम, ह्या रंगात काय खुलून दिसता हो. आठवलं का कोणत्या चित्रपटातलं आहे हे वाक्य? पटकन मला कमेंटमध्ये सांगा बरं का. तोपर्यंत संध्याकाळ झाली. डाळ संपली होती ती भरली, कुकर लावला आणि जरा बसायचं म्हटलं की संपतात का कामं? स्त्रियांना रिकामं बसायला वेळ मिळतो का? बसलं की लगेच काम आठवतं. मग लसूण सोलला, डाळीला फोडणी दिली आणि थोडं काम होतं म्हणून बाजारात जाऊन आले. येता येता कधी संध्याकाळ झाली समजलं पण नाही. पुन्हा तेच जबाबदारी आणि घर सांभाळणं ही जबाबदारी आहे आणि स्वतःला घडवणं ही माझी निवड आहे. चला मग भेटूयात पुन्हा नव्या जबाबदारीने. पुनर्मिलाम नव्य दिनेन.